हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर रात्री मी उशिरा घरी आलेली होते, तुमच्याबरोबर व्हिडिओ तर आलेलाच आहे। आणि बघा ना, आता हे लग्नाचं काम पण मी घेऊन ठेवलेलं आहे आणि ते काम आणि इकडं दोन्ही पण मुली दवाखान्यात आहे, दादालाही सांभाळायचं आहे, कसं ॲडजस्ट होणार आहे। तर इथे बघा मी भाजी केली सकाळी आंघोळ वगैरे करून, आणि त्याच्यानंतर दादाला आणि पोरींना थोडंसं पातळ खिचडी बनवलेली होती, मॅगी बनवली दादाला। आणि इकडे 3 ब्लाऊज जे आहेत ते कटिंग केलेले आहेत। तर हे संपूर्ण ब्लाऊज जे आहेत ते डिझाईनचे ब्लाऊज आहेत, त्याच्यामुळे मग त्याला थोडासा वेळ लागणार आहे। तर आत्ता मी डबा घेऊन चाललेली आहे, तर एवढे 3 ब्लाऊज कटिंग केलेले आहे। तर ते ब्लाऊज मी तुमच्याबरोबर शेअर करीलच ब्लाऊज झाल्यानंतर। प्लस सुरेखा लॉगवाली आलेली आपल्या घरी, तर तिला जो मी पहिला ब्लाऊज दिलेला ना, तो ब्लाऊज तिला बसला होता। तर तिने आत्ता परत ही बघा, ही चंद्रकोर साडी आहे, तर तुम्ही बघू शकता। आणि पहिला मी तो शिवलेला ना, तो ब्लाऊज मापाला आणलेला आहे, पण त्या दिवशी मी खूपच घाईत होते, म्हणजे मी गावातून आले आणि लगेच तिचा कॉल आला। मग तिला मी संगमनेरला जायचं होतं, आणि एक आहे ना नऊवारी पातळ पण आलेलं आहे आपल्याकडं शिवायला, तर ते पण मी गावातून घेतलं। आणि ते पातळ आता कुठेतरी मी ठेवलेलं आहे, मी तुमच्याबरोबर ते नंतर शेअर करीलच। तर आत्ता ते ठेवलेलं कुठे आहे तर मला माहिती नाही आहे, सपनाने ठेवलेलं आय थिंक ते पातळ। तर ते ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये, ते पण चेक करायचं आहे। तर हे 3 ब्लाऊज जे आहेत ना, अतिशय अवघड डिझाईनचे आहेत। बॅकनेक बोटनेक आहे, फ्रंट जो आहे तो ओपन आहे। तर चला आता मी चाललेली आहे रामाकडे हॉस्पिटलला, तर तुम्हाला हॉस्पिटलला गेल्यावर भेटणारच आहे। चला आता डब्बा वगैरे मी घेते, डब्बा भरलेलाच आहे, शेवग्याच्या शेंगाची आज भाजी केलेली आहे। तर फॅन वगैरे बंद करते, खूप पसारा पडलेला आहे ह्या रूमला, तुम्ही पाहू शकता। तर आता तो आवरेल सपना, म्हणजे मी कटिंग केलेले कपडे पडलेले आहेत, बाकी काही नाही आहे। मी तर केस धुतल्यानंतर आहे ना, लगेचच्या लगेच जर का मी विंचरले नाही ना, तर माझ्या केसांमध्ये खूप गुंता होतो, पण आता वेळच नव्हता मला। तर बघू, हॉस्पिटलला गेल्यावर थोडाफार वेळ भेटला, मेहंदी लावायलासुद्धा वेळ नाही, तर आत्ता जातो आहे लगेचच्या लगेच हॉस्पिटलला। चला आमच्यासोबत रामाला आपल्या भेटायला, आणि आता रामासाठी पण प्रार्थना करा, खूप प्रचंड ऊन आहे बाहेर। आत्ता वाजलेले आहे 12, 12:30 वाजत आलेले। तर चला, तर तिला सांगितलं मी आता रूम आवरायला, ती लाजू राहिली, तिलाही जायचं आहे दवाखान्यात सलाईन लावायला, तिला ब्लड कमी आहे। तर मग मला तिच्याकडं पण थोडासा चक्कर मारावं लागणार आहे। चला, तेव्हा दादा मागं लागलेला आहे, तेव्हा आरडतो, तेव्हा कसा बोलतो, हातात काय घेतलेलं आहे ते, कशासाठी आहे, पाहिला का पोरींचा आजचा, पोरींला नळी घेतली त्यांनी। हाय कर, हाय। आणि तू कुठं चालला आता, हॉस्पिटलला, कोणाकडं, दीदींकडं। कोण कोण आजारी आहे, किती, 2 बघा, दादाच्या 2 दीदी आजारी आहेत सांगतोय। चला आम्ही आता निघतोय, चल ग येऊ का, येते अर्धा पाऊण तास आता। कुठं जायचंय, लाईट गेली असं दाखवतं का ते, येऊ का मी मग अशीच, हां काय, तू कोणाकडे चालला, बरं आले, तुला लय पातळ त्याची काढली सुई, एवढी एवढी खायची आहे, लय गोंडण आहे का माझी बाई। चला, रमा खूप रडत होती, आता माझ्या मागे लागली होती, घरी चालली आहे आता। ते बघा ऊन पण खूप आहे, दादाला परत घेऊन चालले, सपनाला सलाईन लावलेलं आहे, तिकडं चाललं। घेते रे, तेव्हा अजून एक पेशंट आमचा ॲडमिट आहे बघा इथं, आणि दादा प्रत्येकाची खबरदार घ्यायला आलेला आहे इथं दादा माझा। कोण आजारी आहे आता इथं, हां कोण आहे तुझी, लास्ट आहे। चला आम्ही जाऊ का आता, भाजी मार्केटला जायचंय, जातो। हां आता घरी आलेली आहे मी, आणि भाजीपाला आणलेला
तर इथं बघा किचन वगैरे आवरलेलं आहे व्यवस्थित, तुम्ही बघू शकता. पण आहे ना कामावालीच आलेली नाही आहे. तिचा 2-2:30 म्हणजे 1:30-2चा टायमिंग आहे, पण ती आज आलेलीच नाही आहे. काय करते काय माहिती ना. आता तर अजून टेन्शन वाढलं. तर भाजीपाला आणून मी आता इथे तसंच ठेवते, पिशवी आहे बघा तसंच ठेवते, कारण का वेळच नाही आहे. संध्याकाळी बघेल मी आता काय आणलेलं आहे ते. म्हणजे मीच आणलेलं आहे वांगे, बटाटे, हिरवी मिरची, परत बोंबील, म्हणजे कटिंग केलेले ब्लाऊज आहेत ना ते सगळे पहिले बघावं लागतील की ते शिवायला घ्यायचे आहेत कटिंग केलेले ब्लाऊज. तर चला आता मशीनच्या रूममध्ये जाऊ आपण. कामवालीची वाटही बघते आता, आली तर बरंच आहे, नाही तर परत संध्याकाळी सगळंच काम ॲट ए टाईम करावं लागणार आहे. तर इथे ना शटर लावल्यानंतर थोडासा अंधार होतो. तर मी जाताना तुम्हाला हे ब्लाऊज दाखवलेच होते. तर आता पहिल्यांदा आहे ना आपण हा घागऱ्यावरचा ब्लाऊज घेऊ, म्हणजे एक 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 बाजूला करू हे काम आपण. तर चला व्हिडिओ बघत राहायचे आहेत आपले. कामवाली येते का नाही त्याची वाट पण मी बघते. आणि मला कारागीरला पण बोलवायचं आहे हातशिलाई करायला, तिलाही कॉल करते आणि फोनला थोडीशी चार्जिंग करून घेते. तर मला तर माझा अवतार कसं झालेलं आहे, सण आलेला आहे, मेहंदी लावायला पण वेळ नाही आहे. तर पिकोची मशीन लावलेली आहे मी आत्ता इथं. तर एक साडी बाकी कस्टमरची तेवढी करून घेते आणि नंतर मग ब्लाऊज शिवायला बसते. बघू आता किती ब्लाऊज होतात.